वर्षा नलवडे देशमुख न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे। देवेंद्र भाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी। शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं। शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। त्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात काम केलं, त्या धर्तीवर उद्या या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व करावं, या पद्धतीने त्यांनी पावलं टाकावी अशी अपेक्षा आहे सामान्य लोकांची आहे। महाराष्ट्रात कोण? एकनाथजी शिंदे शिवाय पर्याय नाही। फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील। स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील। शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत। संजय राऊत यांची राजकीय भविष्यवाणी। मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र येतील। शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत। महाजनांचा रेकॉर्डही खराब। बावनकुळेंची शिफारस स्वतः फडणवीसच करतील। संजय राऊत यांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत राऊतांना उबाठामध्ये नगरसेवक निवडण्याचा अधिकार नाहीये। ते भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार सांगत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच 2029 ला निवडणूक लढवली जाईल। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। जनाब संजय राऊत यांना उभाटा गटामध्ये नगरसेवकाची उमेदवारी देण्याचा देखील अधिकार नाही। नगरसेवक पदाचं तिकीट देखील संजय राऊत देऊ शकत नाहीत। 2029 ची निवडणूक देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वातच लढली जाणार आहे। 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नाही। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास आमच्या शुभेच्छा असतील। मराठी माणूस पंतप्रधान होत असल्यास आनंदच। संजय राऊत यांचं वक्तव्य। त्यातून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाही। मी परवाच दिल्लीला जाऊन आलो। केंद्रात जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। मी परवाच गेलो होतो दिल्लीला। दिल्लीतून मुख्यमंत्री बनण्याचे अधिकार संजय राऊत यांना मिळाले असं वाटतंय। बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचा टोला। सगळे अधिकार मला वाटतं राऊतांना दिलेले आमच्या पक्षाचे। दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे। मला वाटतं राऊतच सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार। शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर। श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं। श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकर यांनाही घेऊन गेले असल्याचं समोर। ओमराजे निंबाळकर यांच्याकडून धाराशिवमधील भाजपच्या नेत्यांच्या भेटी गाठी। आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांच्याही ओमराजे निंबाळकर यांच्याकडून भेटी। माझा विरोध कोणत्याही पक्षाला नसून राज्यातील राजकारणातील नीच प्रवृत्तीला आहे। भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट।